आता हे रेस्टॉरंटचं काय? हे काय म्हणजे नवीन? अरे ते आयुष्यामध्ये असे वेगवेगळे पहलू आहेत सगळे. तर त्यातलं असं झालं की मी बघितलंय मेनू. वडापाव, पाणीपुरी, श्रीखंडपुरी, पुरणपोळी. आता पाणी सुटेल सगळ्यांच्या इथे हो. तोंडाला. जपानमध्ये जाऊन हे सगळं आणि हो. खाणारे कोण जपानी? जपानी खूप येतात, हो. खूप. जपानी मीडियाने ते इतकं डोक्यावर घेतलंय. आमचं रेस्टॉरंट मोस्ट डोक्यावर घेतलेलं रेस्टॉरंट आहे भारतीय रेस्टॉरंटमध्ये जपानमध्ये. काय नाव त्याचं? जे आमचं मेन जे रेस्टॉरंट आहे त्याचं नाव इंडियन होम फूड रेस्टॉरंट रेखा. तर रेखा. त्याला जपानीमध्ये इंदो खाते रिओरी तेन रेखा असं म्हणतात. खाते म्हणजे घर, रिओरी म्हणजे जेवण. तर आजपर्यंत किमान 100 वेळा टीव्हीवर आलोय आम्ही. रेखा म्हणजे आई ना? रेखा आईचं नाव आहे. आई हा, करते. आई म्हणली आपण तुझं नाव ठेवूयात. योगी मी म्हटलं ना माझं नको, आपण तुझं नाव ठेवूयात. आणि आई स्वतः बनवते? आई 2 रेस्टॉरंट आहेत. एकामध्ये आई स्वतः स्वयंपाक करते. हे सगळं इंडियन ते ती करते. हो हो. आणि मग दुसरं रेस्टॉरंट जे आहे तिथे आपण स्ट्रीट फूड देतो. इडली, डोसा वगैरे वगैरे. आईचं वय काय आहे? आईचं वय आता 70. आणि 70व्या वर्षी आई हे सगळं करते हो, स्वतः? एकदम. आमची आई म्हणजे ती खरं सुपर लेडी आहे. हो ना? सुपर वुमन. तर ती बापरे. सकाळी 5-5:30 ला उठते, पहिले रेस्टॉरंटमध्ये जाते. मग ते तांदूळ भिजवून ठेवायचा आहे, डाळ भिजवून ठेवायची आहे. ह्या सगळ्या गोष्टी बेसिक ती आधी संपवते. मग ते झालं, ती एक बेसिक तयार झाली की मग ती वर जाते. घरामध्येच आम्ही एक छोटी जिम बनवली आहे. आईच्याच करता, म्हणजे बाहेर जाणं होत नाही. आणि मलाही त्याचा खूप उपयोग होतो. मग व्यायाम करते, म्हणजे प्रॉपर जिम मशीन, वेट्स वगैरे सगळं ठेवलं आहे आम्ही मला घरामध्ये. भेटलंच पाहिजे. मग ती जिम करते, मग योगा करते. 1.5 तास ती रोज तिथे असते, रोज. आणि मग ते झालं की मग आंघोळ करून, पूजा करून रेस्टॉरंटमध्ये जाते. मग संध्याकाळी 9:30-10 पर्यंत रेस्टॉरंटमध्येच असते, फुल डे. आपल्याकडे 70व्या वर्षी लोक हंतरुणाला खिळलेले असतात आणि म्हणजे योगींची आई खरी शोभते. हो. नाही, आईनी खूप मला पॉवर दिली त्या मानाने. हो ना? आणि रेस्टॉरंट टाकायचं मी तुम्हाला एक मस्त स्टोरी सांगतो की कसं आलं की 2012 साल आई आली होती भेटायला. त्यावेळेला आई जपानमध्ये राहत नव्हती. आई भारतातनं भेटायला आली होती. तर मी आणि माझा मुलगा आम्ही जपानमध्ये राहायचो आणि आई भेटायला आली आणि आम्हाला ना नेमका इन्फ्लुएन्झा झाला आणि खूपच जोरदार इन्फ्लुएन्झा झाला. तर आम्ही 10 दिवस झोपून होतो. तर रोज काय करायचो, आम्हाला एका रूममध्ये बंद करून घेतलं होतं आणि मुलगा ते पैसे ठेवायचो. मुलगा रोज जायचा आणि आपलं ते बटर चिकन आणि नानच घेऊन यायचा. तर 9वा दिवस आई म्हणली, अरे हा रोज बटर चिकन नान घेऊन येतो, दुसरा काय पर्याय नाही का? म्हटलं भारतीय जेवणाला तर पर्याय नाही, कारण जितके इकडे रेस्टॉरंट आहे सगळं बटर चिकन आणि नानच आहे. आई म्हणली, अरे पण मग दुसरे लोक काय करतात, रोज हेच खातात का, जे एकटे येतात इंजिनियर वगैरे, किंवा आजारी पडल्यावर ते काय करत असतील? म्हटलं माहीत नाही ग, मी नाही आजपर्यंत हा एवढा डीपमध्ये जाऊन विचार केला, कारण मी स्वतः जात नाही रेस्टॉरंटमध्ये, आम्ही घरीच कुकिंग करायचो. मग आई म्हणली, अरे जर का हे नसेल तर आपणच का करू नये? आणि त्या अंथरुणात बोललेली गोष्ट 2 महिन्यात आम्ही आमची कंपनी रजिस्टर केली आणि 4थ्या महिन्यात 2013 साली 26 जानेवारीला आमचं रेस्टॉरंट सुरू झालं. आणि असं झालं, हे पण गंमत आहे की पहिले 2 महिने लोकच येईना, जपानी पण येईना, भारतीय पण येईना. मी तेवढी पब्लिसिटी पण कदाचित नव्हती केली, पण जे कोणी यायचे ना, जपानी आले की ते विचारायचे, अच्छा नान नाही आहे का, आणि चालले जायचे. त्यांना ती सवय झाली होती. हां, त्यांच्याकरता भारतीय जेवणाची डेफिनेशन म्हणजे नान, आणि ते कमी पैशात खूप पोट भरलं जाते, त्याचा फायदा. सो ताई होती आणि त्यावेळेला 2 कुक आम्ही ठेवलेले होते. ते सगळे म्हणायला लागले की योगीजी हम लोग नान भी बेचते हैं. मी आईला म्हटलं, आई तू 9व्या दिवशी जे बोलली होतीस ते नान करता बोलली होतीस का? मग आपण जो विचाराने रेस्टॉरंट उघडलंय ना, आपण त्याच्यावर चाललंच पाहिजे आपण. नाही तर मग उघडण्याचा फायदा नाही आहे ना, जर का दुसऱ्यांसारखंच करायचं असेल तर. मग साधारण 2 महिने होत आले, त्यावेळेला एकाने आमच्या रेस्टॉरंटबद्दल, जपानी होता एक, त्यांनी आमच्या रेस्टॉरंटबद्दल खूप चांगला रिव्ह्यू लिहिला आणि तो रिव्ह्यूवर होता रेस्टॉरंटचा. काय त्याला दिलं खायला आपलं मराठी? त्यांनी, मला वाटतं त्यावेळेला त्यांनी मिसळपाव आणि साबुदाणा खिचडी खाल्ली होती. अरे वा. हां. आणि मग त्यांनी ते लिहिलं की हे वेगळंच आहे, हे तुम्ही काहीतरी खाऊन बघा. आणि त्यानंतर जो ओघ आला, मग त्याच्यानंतर आमच्याकडे एक खूपच फेमस टीव्ही प्रोग्राम आहे. त्यानंतर लगेच त्या टीव्ही प्रोग्राममध्ये ते आले आमच्याकडे शूटिंग करायला, आणि तो खूपच फेमस आहे. म्हणजे सोमवारी रात्री 9 वाजता येणारा प्रोग्राम होता. आईला येतं जपानी बोलता? आई त्यानंतर ऑन द जॉब शिकली जे काय बोलायचं आहे. म्हणजे सुरुवातीला कसं होतं की शनिवार रविवार मी बँकेत नोकरीला होतो त्यावेळेला. मी सोमवार ते शुक्रवार ऑफिसमध्ये गेलो की माझंही तसंच रुटीन असायचं. संध्याकाळी
7:30-8ला ऑफिसमधनं आलो की रात्री 12पर्यंत भांडीच घासायचं काम फक्त. आणि मग शनिवार रविवार पण मी रेस्टॉरंटमध्ये काम करायचो. मग मी ते हळूहळू ते माझ्याकडे बघून ती शिकायला लागली की. तर सुरुवातीला माझा मुलगा आहे ना, तर तो शाळा सुटल्यानंतर तो काम करायचा रेस्टॉरंटमध्ये, कारण त्याला जपानी येत होतं. त्यामुळे तो पहिला जेव्हा टीव्हीचा प्रोग्राम आला तेव्हा आमचा चिन्मय टीव्हीच्या प्रोग्राममध्ये गेला होता. आणि त्या टीव्हीच्या प्रोग्राममध्ये तसं कस्टमरकडनं ऑर्डर घेतोय आणि मग पैसे घेतोय आणि मग ते गल्ल्यावरचं काम करतोय, त्यांना पैसे मोजून देतोय. असं करून तर त्या प्रोग्रामची जी अँकर होती त्यांना मास्को डिलक्स म्हणून त्यांचं नाव आहे. ते ट्रान्सजेंडर आहेत आणि खूप फेमस. तर जपानमध्ये ट्रान्सजेंडरलाही लोकांना खूप ॲक्च्युली तो वेगळा विषय परत. तर नाही, तिथे अलाउड आहे. हो, तिथे ॲक्सेप्टेड आहे हे सगळं. ॲक्सेप्टेड आहे आणि शाळेमध्ये ॲक्सेप्टेड आहे. लग्न करणं एकमेकांशी. हो, करू शकतात ना. ठीक. अगदी त्या सगळ्या गोष्टींमध्ये. तर त्यांनी माझ्या मुलाला नाव लिहिलं की जसं छोटा चेतन भूमी होता ना, तसं त्यांनी छोटा मॅनेजर असं नाव ठेवलं. हां. आणि तो प्रोग्राम इतका फेमस आहे, त्याच्यानंतर आम्ही मुलाबरोबर कुठेही जायचो आणि सगळे त्याला छोटा मॅनेजर म्हणायचे जपानमध्ये. कोदोमो तेंचो असं जपानीमध्ये त्यांनी दिलं होतं. आणि बरोबर 10 वर्ष झाली त्याच्यानंतर, आणि ते आत्ताच 2023-24 साली ते पुन्हा एकदा रेस्टॉरंटमध्ये आले आणि ते म्हणले की तुमचा मुलगा आता कसा बदलला आहे ते आम्हाला करायचं. तर आता 10 वर्षांनी त्यांनी पुन्हा एक त्याचा पार्ट 2 त्यांनी टाकला. तर असं करून मग ते रेस्टॉरंट सुरू झालं. पण मग 2013 साली सुरू झालं आणि 2016-17 साल उघडलं. 2017चं बरोबर जानेवारी असेल, आईला खूप कामाचा फटीक यायला लागला. इतकं ते पॉप्युलर झालं की असं 100-100, 150 लोक शनिवार रविवार तर रांगच लागायची. ते खूप फटीक झालं म्हणे. मग आई रेस्टॉरंटमध्ये पडली एकदा, मग पण लगेच नीट झाली. पण मग दुसऱ्यांदा पडली तेव्हा मग महिनाभर मग हॉस्पिटलमध्ये होती. मग म्हणलं की आई आपण जरा पेस डाऊन केला पाहिजे, म्हणून मग मी ते रेस्टॉरंट शांत ठिकाणी हलवलं आणि आमचं जुनं रेस्टॉरंट होतं तर मग दुसरं रेस्टॉरंट झालं. मग आई तिकडे लाडू वगैरे सगळं, चकल्या, लाडू, चिवडा हो, असं सगळं. तिला वेळ मिळाला की ते वाटेल ते बनवते ती. आणि प्लस ती शिवणकामही करते. त्यामुळे भारतीय कम्युनिटी, आता आपली तिकडे भारतीय कम्युनिटीमध्ये तिथे शिवणकाम करणारे फार कमी आहेत. त्यामुळे ब्लाऊज शिव, मग सलवार कुर्ता शिव, किंवा आता जपानी मुली आहेत की ज्या बऱ्यापैकी म्हणजे भारतीय डान्स वगैरे करणाऱ्या मुली आहेत. हा, बॉलिवूड डान्स म्हणा, कथक डान्स म्हणा आहेत. त्यांना कपडे. हा, मग त्यांचे कपडे शिव वगैरे. आईला 24 तास आहे आपल्यासारखे का 48 तास आहेत? मे बी असतील, पण ना ती फार एकदम ती सारखं कामच करत असते तुमच्यासारखी. हा, मग बसून पिक्चर बघते वगैरे असं काही नाही. किंवा जेवताना मी फक्त तिला बघतो की ती हे व्याख्यानं वगैरे ऐकत असते. आणि नाहीतर मग वेळ असला तर मग पुस्तकं चाळून काढते. भयंकर ज्ञान आहे तिला. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.